मी गणेश. तर आपल्याकडं आज 12 जुलै आहे आणि आजच रोप आपल्याकडे आलेले आहे अगदी सकाळी. आणि वातावरणसुद्धा तसं तर आपल्याला 2 दिवस रोपांना रेस्ट द्यायचं होतं, पण वातावरण असं होतं की आज रात्री एक पाण्याचा हलकासा आपल्यासाठी शिरवा येऊन गेलेला आहे. आणि म्हणतात नाही का, देवसुद्धा म्हणजे मेहनत करण्याला सहाय्य होतो, तशासारखंच एक शिरवा आलेला आहे. आणि आपण मल्चिंगवरती लॅटरल टाकून घेतलेलं आहे आणि मल्चिंगवरती एकदम आपण असं रोपाची लागवड करत आहोत. आणि 4 फुटावरती आपली लागवड आहे. असं 12x4 आपण लागवड केलेली आहे. कारण की आपण पहिली लागवड मित्रांनो आपली 3.5 एकरमध्ये 9x6 वरती आहे आणि हे वेगळंच काहीतरी आपण 4 फुटावरती करत आहोत. दादासुद्धा आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. यांच्याकडे सुद्धा बाग आहे परत लावायची, यांची सुद्धा इच्छा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी असं प्रगतशील व्हायला पाहिजे. मला तर नाही वाटत की गहू तांदूळ विकून आपली कंडिशन सुधारेल, मला सुद्धा वाटत नाही. तर लागवड करताना सुद्धा मित्रांनो रोप टू रोप अंतर आपलं 4 फूट आहे. व्यवस्थित असं म्हणजे 900 किलोमीटरहून आलं तरी रोप असं मित्रांनो, किंवा मरतुकडं किंवा काही बिलकुल फ्रेश रोप किरणदादांनी आपल्याला पाठवलेलं आहे. माझं व्हिडिओ 4 दिवसानं सुद्धा 8 दिवसानं आलेलं होतं, 8 दिवसा अगोदर आलेलं होतं आणि त्याच्यावर सांगितलं होती की आपण 5000 रोपांची लागवड करणार आहे. आणि खरंच आज आपण 5000 रोपांची लागवड सुरू केली. आपल्याकडे लेबरसुद्धा आहे, असं म्हणजे वेळोवेळी सगळं लेबर तुमचं मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि झाडाला सुद्धा असं म्हणजे वातावरण थोडंसं ना जास्त ऊन आणि ना जास्त पाऊस, तर या वातावरणामध्ये लागवड चांगली होती. आणि ते निर्जंतुकी करून रोपाची